नमस्कार. आपण आलो आहोत दोंडाईचामध्ये प्रसिद्ध नाव गाजलेले असे व्यक्ती अमित गॅस एजन्सी. आज सरांची ओळख सांगायची म्हटली तर सरांचं नाव आहे सुभाष ठाकूर आणि सर कोणत्या त्रासाला त्रस्त झाले होते तर सरांच्याच तोंडून ऐकून घेऊया आपण. सर नमस्कार. नमस्कार. हा, तुम्हाला कुठला त्रास होता सर? डायबिटीज. 35 वर्षापासून डायबिटीजचा त्रास होता. हा हा. आणि मी चांगले मोठे जे प्रसिद्ध यांचं डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन घेतलं. ओके. औषधं घेतले. ओके. परंतु शुगर काही कंट्रोल झाली नाही. ओके ओके. त्याच्याने नेहमीच त्रास होत होता. हा, शुगरचा त्रास होता तुम्हाला? गॅसेस होत होते? गॅसेस होत होते. नंतर असं खाजरं येत होतं. ओके. त्यानंतर आळस येत होता, काम करायची इच्छा होत नव्हती. ओके 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 ओके. आणि पायांना पण उष्णतेचा प्रॉब्लेम होता, जळजळ व्हायचं, जळजळ होतं, ती झोपच येत नाही. हा, झोपत नव्हते. एलोपॅथी सॉक्स वापरले तरी सुद्धा त्रास होत होता. हा हा हा. शेवटी तुम्ही आले. ह्या औषधींची माहिती कोणाद्वारे भेटली सर तुम्हाला? माझे ते मित्र आहेत, ते प्रवीण म्हणून. हा हा. त्यांनी रेफरन्स देऊन आणले होते. ते भगवान सर म्हणून आणले होते. त्यांनी सुचवलं. भगवान सर आणि दिनेश पाटील सर यांच्या मार्फत आपण सरांपर्यंत पोहोचलो. आणि आज रोजी सर औषध किती दिवसापासून घेताय तुम्ही? किती दिवस झाले तुम्हाला? 40 दिवस झाले असतील मला. ओके. 40 दिवसामध्ये तुम्हाला आता काय फरक जाणवला? त्याच्यात 2 ते 3 वेळा माझी शुगर एकदम डाऊन झाली. ओके. मला गोड पदार्थ खावे लागले. ओके. आणि पूर्ण 40 दिवसात जो मला चुळचुळ होणे किंवा ॲलर्जी होणे किंवा या प्रकारचा त्रास झाला नाही. ओके ओके ओके. म्हणून मला असं वाटतं की हे औषध हे सर्वोत्तम औषध आहे आजपर्यंतच्या माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत. ओके ओके. आणि तो कोर्स मी 100% पूर्ण करणार. सरांकडून आपण जाणून घेतले आहे की सरांची शुगरचा जो प्रॉब्लेम होता 1 महिना 10 दिवस म्हणजे 40 दिवसामध्ये सरांची जी शुगर होती 280 गेलेली होती. आणि सरांना शुगर कंट्रोल होण्यासाठी गोळ्या तर होत्याच, टॅबलेट पण चालूच आहे, पण ह्या औषधी घेतल्यानंतर सरांनी अक्षरशः गोड खाल्लं. म्हणजे शुगर खावं असं वाटत होतं, तर गोड खाल्ल्यानंतर देखील शुगर वाढलेली नाहीये. नॅचरल पद्धतीने आपल्या SLPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड ह्या परिवाराने खूप जबरदस्त औषधी तयार केलेले आहेत. असा जर इतर लोकांना त्रास असेल सर तर आपण काय सांगू शकाल? काय नाही, जर असं माझ्यासारखा दीर्घकालीन डायबिटीस असेल तर संबंधित औषधीचा उपयोग घ्यावा. ओके. हा माझा स्वतःचा अनुभव. म्हणजे आपल्या SLPS वेलनेसच्या ज्या औषधी आहेत ह्या खूप जबरदस्त औषध ओरिएंटेड आहेत असं तुम्ही सांगताय? ते औषधी ब्रँड ओरिएंटेड आहे. ओके. किंवा त्या औषधी चांगल्या आहेत हे मी नाही सांगू शकत, पण मला जो प्रभाव आहे. हा, सरांना एकच म्हणणं आहे की औषधी कोणत्याही कंपनीचा आहेत तो विषय नाही, पण मला जो फरक 35 वर्षापासून न होता तो मला त्रास आज डायरेक्टली बंद झालेला आहे. एकदा संजीव सर ज्यांनी औषधी बनवले आहेत सर, आपल्या कंपनीचे मालक संजीव कुमार सर यांचं आपण अभिनंदन करू शकतो. सरांनी जी औषधी बनवली आहे आणि त्यांची जागतिक कीर्तीने त्यांनी हे काम करावे, म्हणजे हे त्यांना पुण्य प्राप्त होईल. नफ्यापेक्षा पुण्य जास्त होईल. बरोबर बरोबर असं मला वाटतं, कारण मी खूप त्रासलेला पेशंट होतो. आणि खूप त्रासलेला होतो. म्हणजे मी डायबिटीसने खरंच मरण लवकर पाहिजे या हिशोबाने रिटायरमेंट डिक्लेअर केलेली होती. ओके ओके ओके. बघा, सरांचं एकच थोडस वाक्य ऐकलं की शेवटी शुगर असलेला व्यक्ती असतो पण मरण आलेलं योग्य आहे असं सर सांगितले होते. आपण औषध दिल्यानंतर सगळ्या काही गोष्टी फ्रेशनेस. आता जी 9 तारीख केली ना, हा सर, मी एजन्सीचं कामकाज सोडणार होतो. एजन्सी आहे, खूप जास्त उत्पन्न आहे, मला 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यावर सुद्धा मी काम सोडून देणार होतो 9 तारखेला. परंतु तुमच्या औषधाने मला उत्साह वाढला. सरांचा एकच उद्देश होता की स्वास्थ्य व्यवस्थित असेल तर सगळ्या काही गोष्टी राहतील, स्वास्थ्य व्यवस्थित नाहीये तर एजन्सी बंद करायचा निर्णय सरांनी घेतला होता. आणि आज आपल्या धन्यवाद सर. खरंच चांगलं औषध आहे, मला तर त्याचा आनंद आहे. ओके ओके. कोणी अनुभव घ्यावा असं मी